राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. बस मुलगा खाली बसून घ्या सगळे बसून बसान ज्याला बसायचं नाही ती बाजूला जाऊ नये बरोबर बसा बरं इथं खाली तुकडे घाला खाली बसा ना बसा खाली खाली बसा
आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत उठवायचं नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण आहेत त्या जागेवर सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या. कुणीही उभा राहू नये. सर्वांना विनंती की आपण खाली बसून घ्या. जोपर्यंत खाली बसा. तुम्ही खाली बसा ना पुढे येते. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे खाली बसा बसा ना. भावना अत्यंत तीव्र आहे. जर आपल्या खाली बसा. आपल्या आयुष्यातून चांगले चांगले सगळे समाज असतो. तुम्ही येत नाही टिकली मारून जाता. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण आहे त्या ठिकाणी खाली बसून घ्यायला पाहिजे. कसल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी हलणार नाही. पुन्हा सर्वांना विनंती सांगतो आणि आंदोलन केलं जातं आरोपीला त्याच्या अटकेसाठी हे आंदोलन केलं जातं. माझ्या पाठीमागे आपण पाहतो जे गावकरी आहेत नातेवाईक हे आक्रमक झालेले आहेत. आरोपीला या ठिकाणी अटक केलं पाहिजे. त्याचबरोबर कठोर शासन दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते. केल शहर आज कडकडीत बंद करण्यात आलेलं आहे. आरोपीला सहकार्य करणारे जे आहेत त्यांना देखील अटक करा अशा पद्धतीची मागणी केली जाते. आपण समोर पाहतोय या ठिकाणी नातेवाईक आणि जो समाज आहे तो देखील आक्रमक झालेला आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करा अशा पद्धतीची मागणी केली जाते. एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून अशाच पद्धतीने आंदोलन केलं जाते. रास्ता रोको केला जातोय. मात्र पोलीस प्रशासन न्याय देत नाही अशा पद्धतीचा आरोप देखील या ठिकाणाहून केला जातोय. जवळपास 1.5 तासापासून हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आहे ती देखील झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमक झालेले नातेवाईक आहेत. अद्यापर्यंत हे देखील ताब्यात घेतलं नाही. अंत्यविधी देखील झाले नाही. त्यामुळे नेमकं आता प्रशासन यामध्ये कशा पद्धतीने मध्यस्थ करणार हे देखील पाहणार आहे. दुसरीकडे जर बघितलं तर 3 जे आरोपी आहेत त्यांना अटक पोलिसांनी केल्याचं देखील सांगितलं जातं. इतर जे आरोपी आहेत त्यांना देखील तात्काळ अटक करावं आणि आता उठणार नाही असा जो पवित्र आहे या सर्व नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता प्रशासन कशा पद्धतीने यावरती आता तोडगा काढतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. मेरेचं काय बोलतो तुम्ही? आमचा माणूस गेलाय. आमचा माणूस गेलाय. कसं काय आणलाय ते? तीन दिवस झाले. राजकारणाचं नावच काढतो नका. राजकारण सगळेच करायचे तर काय नाही येतं काय पैसा करतो. राजकारणाचं नाव काढलं की हाकलून द्या पोटाला. खाली बसा. खाली खाली
खाली बसा बसते पप्पे खाली बसते बाबा पप्पे बसा खाली सरपंच याला बसायचं बसा तर काय बोलतो तुम्हाला मला खाली बसा म्हणले बसा खाली विनंती तुम्हाला खाली बसा खाली बसा आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे पाठीमागे बसलेल्या सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण सगळ्या युवकांनी या ठिकाणी विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यायचे मीडियावाले गेली 3 दिवस या ठिकाणी एवढा मोठा आक्रोश सुरू आहे तरी सुद्धा बीड जिल्ह्यातील मीडिया या ठिकाणी आली नाही आज आली आहे तर सगळ्यांचे एका हातवरती दोन्ही हाताचा आक्रोश आणि विकास भाऊला श्रद्धांजली वाहण्यासाठी 3 दिवसानंतर या ठिकाणचा अंत्यविधी अजून झाला नाही आणि आपल्या सर्वांच्या आक्रोशामध्ये या बीड जिल्ह्याला दणकावून आपल्याला सोडायचंय नाही ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की एक मुठीने एक आवाज बोला ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की या तालुक्यामध्ये जी काही घटना होतीये ज्याप्रमाणे समाज या ठिकाणी न्याय मागतोय आणि महाराष्ट्र पोलीस जर आमच्या सामान्य माणसावर जर काठी लाठी करीत असतील तर याद राखा भारतीय संविधानाच्या आर्टिकल नियमानुसार एका सुद्धा पोलिसाला सुट्टी देणार नाही म्हणजे नाही आमच्या लेकराच्या आतड्यामध्ये चाकूचे वार झाले सामान्य शेतकऱ्यातला प्रत्येक गोरगरीब या ठिकाणी 4 दिवस झाले या ठिकाणी रस्त्यावर बसलाय कुठलंही राजकारण न सोडता प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस या ठिकाणी न्याय मागतोय आणि सारे मादरचोद लोक जर या ठिकाणी राजकारण करत असतील तर आमदार असो नाही तर खासदार असो एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही आणि राजकारण या ठिकाणी करत नाहीये कुठल्या पक्षाचं कुठल्या जातीचं कुठल्या धर्माचं या ठिकाणी आम्ही प्रवचन सांगत नाहीये अरे आमच्या सामान्याच्या लेकराला आतड्यावर झालेले वार त्या रक्ताचा निघलेलं रक्त आणि सर्वसामान्यांच्या आक्रोशाची आम्ही आमची या ठिकाणी पदर पसरतोय गेली 4 दिवस झालं महाराष्ट्र पोलिसांना पदर पुढा करून या ठिकाणी विनंती करतोय की एफआयआर या ठिकाणी दाखल करा लोकसभाचे बजरंग बाप्पा सोनवणे फिर्यादीचं स्पष्ट या ठिकाणी मत आहे की बजरंग मनोहर सोनवणे जे तुम्ही स्वतःला शेतकरी पुत्र समजता लाज वाटते का शेतकऱ्याच्या पोरासाठी इथं तुम्हाला यायला या ठिकाणी कृपयामध्ये बोलू नका या ठिकाणी कृपया फिर्यादी स्वतः सांगतोय या ठिकाणी बजरंग बाप्पाचा मुलगा काय नाव त्यांचं सौरभ त्याच्या मास्टर माइंड प्लॅन नुसार अपराध करणे किंवा अपराध करण्यास प्रोत्साहित करणे इज अ लीगल क्राईम आणि हे पोलिसांना आम्हाला सांगावं लागतंय
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला डॉक्टर द नॉलेज ऑफ द सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान या ठिकाणी गिफ्ट करणार आहे. तर अशा प्रकारे हेडवाणी होत असेल आणि सर्वसामान्य माणसाला जर या ठिकाणी अन्याय होत असेल तर सदरील पिया असेल, आता वरचे SP असतील, त्यांना तात्काळ निलंबन केलं पाहिजे का नाही पाहिजे? अरे भगवान बाबाचे अनुयायी हो, मोडेल पण वाकणार नाही, तुटेल पण झुकणार नाही. हातात पडेल, ऊस तोडून कष्ट करून या कोयत्यात ताकद आहे. चला खासदार असो नाहीतर आमदार असो, विलास होऊ गेला ना, आपले जरी बरे पडले तरी हरकत नाही, पण एकाने सुद्धा या भारत जग सरकारला झुकायचं नाही. काय परिस्थिती केली या ठिकाणी? 4 दिवस झाले FIR होत नाही. फिर्यादी स्वतः सांगतोय की बाबांनो अशी घटनाक्रम आहे का, आणि पोलीस आम्हाला सांगतात की तुम्ही कशाच्या आधारे बोलता, तुमची वर्दी काढून मला द्या, मी सापडतो कसे बोलते. म्हणजे पोलिसाचं काम जर आम्हाला करायचं म्हणलं तर आम्हाला काय कत्त्या घेऊन आणि कोयते घेऊन सापडायला वेळ लागणार आहे का? अरे मी पोलिसाला हात जोडतोय, तुम्ही आरोपीला सापडा, आमची फिर्याद घ्या. तरी सुद्धा या ठिकाणी बांधवांनो राजकीय दबाव तंत्राचा वापर होत आहे. बीड जिल्ह्याच्या राजकीय लोकतंत्र शक्ती आणि ताकदीचा वापर करत आणि पैशाची अमानुष उधळपट्टी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्याला जो आम्ही हक्क आणि अधिकार या ठिकाणी मागतोय, त्याचं सुद्धा जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट काम करत असेल तर त्यांना तात्काळ निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे. एकदम साधा प्रश्न या ठिकाणी आम्ही मांडला की महाराष्ट्र पोलिसांना की सदरील माणसाची फक्त या ठिकाणी आपण फिर्याद घ्या आणि फिर्यादीच्या आधारे जर एखादा निष्पाप त्या ठिकाणी आढळला असेल आणि आमचा जर फिर्यादी खोटी तक्रार देत असेल तर आमच्या सुद्धा फिर्यादीवरती गुन्हा दाखल करा. आमच्यातला एक सुद्धा माणूस या ठिकाणी दिसणार नाही. परंतु सत्य घटनेला या ठिकाणी आढळून तर राजकीय लोकतंत्राचा या ठिकाणी वापर होत असेल आणि सदरील खासदाराच्या मुलावर या ठिकाणी गुन्हा होत नसेल तर अंत्यविधी झाल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाला माझ्या उराशी ठेवून अन्न पाणी त्या उपोषणासाठी या ठिकाणी मी बसणार आहे. माझ्या जीवाचं भलं तरी झालं बांधवांनो, तर या ठिकाणी डबगणार नाही, हरणार नाही. भगवंताच्या चरणी भगवान बाबा आमचं लेकरू गेलं, हात जोडून एकच अजून मागणं मागतोय की त्या संघटित टोळीचा मोरक्या जो राजकीय तंत्राचा दबाव वापर करतोय आणि या सगळ्याचा मोरख्या तो सोडवणे, याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला का नाही पाहिजे? झाला का नाही पाहिजे? सगळ्यांचे हात वरती झालाच पाहिजे. TV9 माझा G24 तास मीडियावालो सामान्याच्या शेतकऱ्याच्या कडू ऊसाची कहाणी दाखवा रे बांधवांनो. लक्षात ठेवा, तुम्ही जरी आज त्या पदावर असाल तर तुम्ही सुद्धा सामान्य शेतकऱ्याचे भावंडानो पोरं आहेत. या खोड ऊसाची कडी काढू या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल. नॉलेज ऑफ द सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कायद्यातली तरतूद
आदरणीय पोलीस अधिकाऱ्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. या ठिकाणी मीडियावाल्याला सुद्धा या ठिकाणी हीच विनंती आहे की आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या संवेदनशील कर्तृत्ववान लोकमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना हा जबाब विचारला पाहिजे की एखाद्या खासदाराच्या पोराचा मास्टर माइंड या ठिकाणी जर या ठिकाणी खून होत असेल तर त्याला या ठिकाणी माफी आहे का? आहे का माफी? आहे का माफी? आणि जोपर्यंत या तपासाचं खरं खोटं पोलीस अधिकारी करत नाहीत तोपर्यंत बीड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणेंनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांवर दबाव येतोय, पोलिसाच्या कार्यपद्धतीवरती दबाव येतोय. त्याच्यामुळे जो काही तपासामध्ये या ठिकाणी तपास करायचा आहे तो तपास या ठिकाणी पूर्ण होणार नाहीये. एक जण मोकळ्या मनाने बोला, तुमची सदरील पोलिसांवरती विश्वास आहे का? पोलिसांवरती विश्वास आहे का? सदरील या ठिकाणी तपासामध्ये सीआयडीची आपण या ठिकाणी मागणी करतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना की या तपासामध्ये सीआयडी अंतर्गत वरिष्ठ निष्पाप ज्याच्यावर आतापर्यंत 30 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये एक सुद्धा डाग नाही अशाच अधिकाऱ्याला हा तपास देणे तरच या ठिकाणी मला वाटतं आपल्याला या ठिकाणी खरा न्याय मिळणार. खऱ्या अर्थाने पोलिसांवरती वाढलेला दबाव या ठिकाणी निष्पापाला असं वाटत नाही की या ठिकाणी तपास होणार आहे. त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे आदरणीय खासदार महोदय असतील त्यांनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे का नाही? सगळ्यांचे हात वरते, सगळ्यांचे हात वरते. एका समाजाचा विषय आणि तुमच्यावर या ठिकाणी आरोप आहे आणि जोपर्यंत हा आरोप निष्पाप होत नाही तोपर्यंत या ठिकाणी खासदारांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. खासदाराचा राजीनामा, खासदाराचा राजीनामा. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की अमर रहे, अमर रहे. अशा प्रकारे सर्व समाजाने भावांनो आपण गरीब माणसं आहेत, आपल्याकडं पैसे देऊन आणायला माणसं नाहीत. आपल्या भावाचं जोपर्यंत जखम बरं होत नाही तोपर्यंत आपण कोणीच कोणाला सोडायचं नाही. यातल्या एका जरी कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही साध्या सदस्याला जर डिपार्टमेंटच्या कोणत्या जरी अधिकाऱ्यांनी काही त्रास दिला तर माईच्यानी सांगतो एवढ्या फायली बाहेर काढेल डबल कुठं भाडा तुम्हाला सुद्धा मेळ लागून देणार नाही. माझा बाहेर जाता येतं 4 वर्ष पहिले अभ्यास करून घ्या. मृत कोणाला राहत नाही बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी महाराष्ट्र पोलिसांना अजून सुद्धा हात जोडून नम्र विनंती करतोय की या सगळ्याच्या मागणीला आणि फिर्यादीच्या मुख्य म्हणण्याला या ठिकाणी ग्राह्य धरून सदरील आरोपीवर तात्काळ FIR झाला पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? अशा प्रकारे जर तुम्ही योग्य कारवाई करत असाल तर अंत्यविधीसाठी हेळसांड होणार नाही. आम्हालाही पुढचा या ठिकाणी मार्ग मोकळा. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझा बंधू
विलास भोगे बाप्पाला या ठिकाणी भावपूर्ण मोठ्या अंतःकरणाने जड अंतःकरणाने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय मुख्यमंत्र्याला जर आमच्या समाजाविषयी थोडा तरी आदर असेल तर आम्ही तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा ठेवू, अन्यथा तुमचाही विचार करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान. एकदा सगळ्यांचे हात वर करून घोषणा द्यायची, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला भगवान बाबा की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ठिकाणी काही कारण नसताना काही काय बाकीचं वार थोडं ना, बाकीचं कमी नाही करायला, बाकीचं बाजूला गेली माणसं त्यांच्या काय समाजामध्ये त्यांचं काय आरोपी पाहिजे, आम्हाला न्याय द्या, आमच्या लेकाचा न्याय पाहिजे, आम्हाला पाहिजे काही दुसरं काहीच पाहिजे नाही. तुम्ही का झोपी घेतल्या का? तुम्ही झोपी काढल्या का? तुम्ही 5 दिवस झालं मला यशवंत गेलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलं नाही? आम्हाला कोणाचा बोट दिला तुम्ही? आज देतो, उद्या देतो, आम्हाला गरज नाही. आम्ही हलणार नाही, हलणार नाही. पाणी प्यायचं नाही, मला काय पाणी प्यायचं नाही. रडायचं नाही, लढायचं, लढायचं नाही, लढायचं. बसू महागारला बसत ना 5 दिवस माझ्या लग्नाला माझा नवरा माझा सगळ्यात मोठा माझ्या जीवाचं मान ढकलून देतात शिक्षा देतो. तुमच्याला काही होत नसतं सांगा. आता जातीवाद करायला जरा केला
लगेच विनाश करून टाकायचे. असे लोक वागत नव्हते, अशा घटना घडत नव्हत्या, असं कधीच काय झालं नव्हतं. त्या माणसाने सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राची सगळी या सगळ्या हिंदुस्थान सगळ्या देशाची नुकसान करणारे सगळ्या लोकांनी शिकले, जातीवाद करायचा. न्याय येऊन दिला होता का माझ्या नवऱ्याला? मी माझ्या नवऱ्याची माती होऊ देणार नाही. एका सरनात सगळे टाकणार आहे. मला जेव्हा बोलायचं असेल त्यांना त्या बजरंग सोनाच्या पोराला फाशीची शिक्षा द्या. माझ्या नवऱ्यासंग त्याला सुद्धा मारा. त्या जरा माझ्या नवऱ्याचा आत्महत्या केला. माझ्या नवऱ्याला बरोबर आहे. रास्त मागणं आहे. माझ्यासाठी न्याय माग. न्याय पाहिजे. समजा माझा सुद्धा पुण्य आहे. आपल्याला न्याय त्याला न्याय पाहिजे. विनाकारण त्याला मारले. आरोपी गोळा करा, आम्हाला न्याय द्या. आधी काय म्हणते ऐका ना आता. बरं साहेबाचं म्हणणं आहे. ऐकून तर घ्या ना. तुमचं ऐका, त्यांचं ऐका ना काहीतरी. ऐकवलं ते आपण ऐकवलं का 5 दिवस झाले. 3 दिवस झाले. मी काय करू शकले नाही. मला फक्त 2 मिनिटं आलो म्हणून वापस गेलेले होते. मला म्हणले सुषमा फक्त तू 2च मिनिटं थांबले, मी माघारी आलो मध्ये. मला अशी काहीच घटना घडली नाही. त्यांना असं वाटलं की अशी मारा मारत जीव जाईल म्हणून माझा निर्दोष नवरा आणि घरी अभिमानी बोलू का? बोलायला कसं त्यांनी काय म्हणलं.